हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. माझा हाँगकाँग टूरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की मी एअरपोर्टवरून उतरल्यानंतर डायरेक्ट बस पकडली, मी हॉटेलच्या दिशेने निघालो. मग मी सिटी सेंटरमध्ये उतरल्यानंतर मला 1 तास लागला माझं हॉटेल सापडायला, कारण मला काहीच कळत नव्हतं. तर बारीक बारीक गल्ल्यामधून हे बघा किती छोटे छोटे गल्ले आहे, आणि त्याचं मला हॉटेल भेटलं. हे बघा बिल्डिंग, तिची अवस्था बघा, किती तारीन, किती गंजलेलं सामान. आणि याच्यामध्ये माझं हॉटेलमध्ये चेकिंग करून झाल्यानंतर मी संध्याकाळी निघालो होतो विक्टोरिया हार्बरला लाईटीचा शो बघण्यासाठी. हे बघा, ह्या इथले ट्रॅफिक, इथले रोड किती क्लीन आहे. इथले लोक ट्रॅफिकचे रूल किती छानपणे फॉलो करतात, तुम्ही बघू शकता. कोणी पण सिग्नल तोडणार नाही. तर हे सर्वजण आम्ही चाललो आहे विक्टोरिया हार्बरकडेच तो लाईटचा शो बघण्यासाठी. आणि रस्त्यातच मला भेटलं हे हाँगकाँगचं सर्वात मोठं म्युझियम. हे आहे म्युझियम. या म्युझियमच्या पाठीमागेच आहे विक्टोरिया हार्बर. तुम्ही हे बघू शकता विक्टोरिया हार्बर. ह्या सर्व उंच उंच इमारती बघा, याला स्कायलाईन सिटी असे सुद्धा म्हणतात हाँगकाँगला, कारण की इतक्या उंच बिल्डिंगा आहे. नुसत्या बिल्डिंगा, जिकडं पावा तिकडे नुसत्या बिल्डिंगा. हे बघा, हे सर्व लोक हा शो बघण्यासाठी इथे आले होते. आता इथे शो पण सुरू झाला इतक्या जस्ट. तुम्ही बघू शकता हा शो. इथे लाईटी लागता पूर्ण बिल्डिंगावरती, लेझर लाईटिंगी, त्यानंतर म्युझिक लागते, सर्व लोक एन्जॉय करता. फोटो दररोज संध्याकाळी 8 वाजता चालू होतो. आणि खूप जास्त टुरिस्ट हाँगकाँग फिरण्यासाठी येतात, कारण की हाँगकाँग खूप सुंदर सिटी आहे. छोटासा चायनाचा पार्ट आहे. तसं हाँगकाँग हे इंडियनकरता विजा फ्री आहे. तुम्ही 14 दिवस कोणत्याही प्रकारचा विजा न घेता इथे राहू शकता. पण बाकीच्या गोष्टीमध्ये हाँगकाँग खूप जास्त महाग आहे, जसं की फ्लाईट आणि हॉटेल. कारण की डेव्हलप सिटी असल्यामुळे सर्व गोष्टी महाग आहे. पण विजा फ्री आहे, कारण इथे पाकिस्तान, बांगलादेश, इंडिया आणि फिलिपिन्स खूप जास्त आहे. त्यामुळे यांना इमिग्रेशनला प्रॉब्लेम खूप जास्त होतो. काही काही राज्यांना इंडियातल्या डायरेक्ट बॅन केलेलं आहे. इथे येऊ न देते नाही, कारण की इतकी जास्त लोकसंख्या आहे. ते गेले की जातच नाही. इंडियनची इतकी कम्युनिटी आहे इथे, गुटखा पान खाऊन पण थुकता. खूप जास्त बरबादी आहे. आपल्याकडचे लोक घरी सारखेच पुढं जा, कधी सुधारणार नाही. चला भेटूया पुढल्या पार्टमध्ये.